शांतीचा संदेश देणारी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध सर्वप्रथम यांना त्रिवार अभिवादन। घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन। तर खंड आहे आपला चौथ्या खंडामधलं प्रकरण आहे आपलं 5वं आणि 5व्या प्रकरणामध्ये आहे आपल्याला सांगितलं की बा भूकंप होण्याची कारणे कोणती। या ठिकाणी बनते नागसेन भगवान बुद्धांनी असे सांगितले आहे की भिक्षूंनो, एखादा मोठा भूकंप होण्याची कारणे प्रत्येक 8 आहेत म्हणतात किंवा भूकंप होण्याची कारणे कोणती आहेत आणि भगवंतांनी सांगितलेले आहे म्हणतात किंवा भूकंप होण्याची 8 प्रकारची कारणे आहेत। तर सर्व ठिकाणी लागू पडणारे हे भगवंतांचे विधान आहे म्हणतात किंवा भगवंतांनी सांगितलेलं काय म्हणतात स्पष्ट करून किंवा भूकंप कशाने होतो, कशाच्या माध्यमातून होतो, तर त्या माध्यमातून जे काही सर्व ठिकाणी भगवान बुद्धांचे विधान लागलेले आहेत म्हणतात किंवा आणि परिपूर्ण जे काही भूकंप होण्याचे आहेत तर त्याचे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या विभाजनांमध्ये 8 प्रकार आहेत म्हणतात आणि हे विधान सर्वथा परिपूर्ण आहे म्हणतात किंवा भगवान बुद्धांनी सत्य सांगितलेलं आहे। कोणतेही ठिकाणी का असेना पण हे विधान कधीच खोटे ठरवता येणार नाही। सत्य सांगितलेलं आहे भगवान बुद्धांनी, जे काही सांगितलेलं आहे आपल्याला ते सत्यच आहे। हे भगवान बुद्धाचं विधान आहे। भगवान बुद्धांनी जे काही सांगितलं म्हणतात हे कधीच खोटं ठरवता येणार नाही म्हणतात। यात आता काही पूर्वनी जोडता येण्याची यावायची नाही, म्हणजे काही याच्यामध्ये नवीन जोडण्याची संकल्पना पण सुद्धा नाही। जे भगवान बुद्धांनी सांगितलेलं विधान आहे ते परिपूर्ण सत्य आहे म्हणतात आणि ती भक्कम करण्याकरिता या विधानात काही नवीन बाबीचा समावेश करून घेता येणार पण सुद्धा नाही। जी भगवान बुद्धांनी जी काही गोष्ट आपल्याला सांगितली, प्रत्येक भगवान बुद्धांच्या मुखातून जो शब्द निघालेला आहे प्रत्येक मानवाच्या हिताकरिता, सुखाकरिता, कल्याणाकरिता असा एकही शब्द नाही निघाला भगवान बुद्धांच्या मुखातून की तो कोणाच्या म्हणजे हितासाठी नाही आहे, कल्याणासाठी नाही आणि व्यर्थ नाही। जे काही शब्द भगवान बुद्धांच्या मुखातून निघालेले आहेत म्हणतात तर ते म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये त्यांच्या म्हणजे राहतच होतं काही ना काही, म्हणजे दुःखाचं कारण त्याचं निवारण प्रत्येक शब्दामध्ये। म्हणून भगवान बुद्धांच्या शब्दामध्ये याच्यामध्ये नवीन शब्दाला पण सुद्धा आपण समाविष्ट करून घेऊ शकत नाही म्हणतात। कारण असूच शकत नाही, म्हणते याशिवाय जर एखादे नवे कारण असते तर त्या सर्वज्ञ बुद्धांनी अवश्य सांगितले असते की नवे कारण नसल्यामुळे त्यांनी काहीच सांगितले नाही। कारण की भगवान बुद्धाला माहित आहे ना 8 प्रकारचे कारण आहेत, 8 प्रकारच्या कारणाने भूकंप होऊ शकते। याच्यामध्ये 9व्या प्रकारचं जोडण्याचे कारण येत नाही आणि 9व्या प्रकारचं भूकंप होण्याचं कारणही नाही म्हणतात भगवान बुद्ध। म्हणून याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ते तसंच आहे म्हणतात, परंतु 9वे ही एक कारण आहे मला असं वाटते ते म्हणतात किंवा मला असं वाटते पण 9व्या प्रकारचं पण एक काही कारण होऊ शकते म्हणतात मला वाटते। ते म्हणजे वेत्सर राजाने जेव्हा सर्व काही दानात अर्पण केलं म्हणतात। वेत्सर नावाचा एक राजा होता म्हणतात, त्यानं सर्व गोष्टी काही दानात सर्व परिपूर्ण त्याच्याजवळ होतं, ते सर्व समर्पण केलं दानामध्ये सर्व आणि अर्पण केलं। तेव्हा 7 वेळा पृथ्वी कंप पावली म्हणतात। ज्या वेळेला त्यानं परिपूर्ण दान केलं म्हणतात त्यावेळेला किती वेळा पृथ्वी कंप झाला, किती वेळा भूकंप झाला तर ते म्हणतात 7 वेळा कंपत झाली। म्हणजे कंप होणे म्हणजे धरती फाटते है ना, जमीन फाटते, त्याला म्हणतात धरती कंपित होणे म्हणतात त्याला, असं ऐकण्यात येते म्हणतात किंवा म्हणते जर कोणत्या मोठ्या भूकंपाचे 8च कारण आहे काय म्हणतात ते किंवा म्हणते जर कोणत्या मोठ्या भूकंपाचे 8च कारण आहेत हे सत्य मानले तर वेत्सर राजाने सर्व काही दानात अर्पण केले तेव्हा पृथ्वी 7 वेळा कंप पावली ही माहिती खोटी ठरते का म्हणतात। किंवा जर या प्रकृतीमध्ये भगवान बुद्धांनी 7च वेळा 8च कारण सांगितले म्हणतात। मग ज्या वेळेला ज्या राजाने संपूर्ण समर्पित केलेलं होतं वेत्सर राजाने
मग सर्व काही दानात अर्पण केल्याच्या नंतर तेव्हा 7च वेळा म्हणतात स्फूर्ती कंपित पावली, ही माहिती खोटी ठरते का खरी ठरते म्हणतात. आणि जर वेसर राजा संबंधीची माहिती सत्य मानली तर पृथ्वी कंप पावण्याची 8च कारणे आहेत असे खोटे म्हणता येणार असे ठरते म्हणणार आहे म्हणतात. किंवा जे काही ज्या वेळेला त्यांनी अर्पण केलं त्यावेळेला 7 वेळा जी काही पृथ्वी कंपित झाली म्हणतात, तर त्यावेळेला ही जी काही कारणे आहेत म्हणतात यांना घडलेली पावण्याची 8च कारणे ते खोटी ठरू शकते म्हणतात. पण याच्यामध्ये पण म्हणते दुहेरी फसवणूक करणारा हा प्रश्न अत्यंत सूक्ष्म आहे म्हणतात. म्हणजे दुहेरी प्रश्न उत्पन्न करत आहे तो माझ्या मनामध्ये, हा प्रश्न अत्यंत सूक्ष्म वाटत आहे म्हणतात. मला माझ्या मनाला असा सत्यही वाटत आहे याच्यामधून आणि असत्य पण वाटत नाही, म्हणजे खरंही वाटत नाहीये काही आणि खोटंही वाटत नाही, मध्यम वाटत आहे म्हणतात. मला याच्यामधून सूक्ष्म वाटत आहे, दिशा भूल होत आहे म्हणतात. माझ्या विचाराची दिशा भूल होत आहे म्हणतात. दिशा भूल करणारा प्रदीय फलित हा सोडवण्याचा बिकट असा प्रश्न आहे म्हणतात. आपल्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीचा कक्षेतील ही बाब आहे तर इतर बुद्धीच्या व्यक्तीकडून याची उकल होईल असे मला वाटत नाही म्हणतात. आपण एवढे ज्ञानी अंतर्यामी म्हणजे सर्व गोष्टीचं ज्ञान तुम्हाला प्राप्त आहे म्हणतात. तुम्ही जर या प्रश्नाला थोडंसं बिकट वाटत आहे म्हणतात तुम्हाला आहे म्हणतात, तर मग तुमच्याकडून तुमच्या जवळून एवढं मला याची उकल होत नाही म्हणतात, तर दुसरा व्यक्ती तर लयच राहिला म्हणतात किंवा याची उकल करून देईल, मला असं वाटत नाही म्हणतात की होणार. तर मी विचारलेल्या या प्रश्नावर आपण प्रकाश टाकावा म्हणतात. महाराज कोणत्याही मोठ्या भूकंपाची 8 कारणे आहेत म्हणतात, हे प्रत्यक्ष आहे म्हणतात. काय म्हणतात ते महाराज, मी जे काही सांगत आहोत म्हणतात तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न उत्पन्न होत आहे, पण प्रत्येक प्रश्नाची जे काही मी तुम्हाला उत्तर दिलं 8च प्रकारचे भूकंप असतात ते या ठिकाणी सांगतात असे भगवान बुद्धाने भिक्षूंना सांगितलेले हे खरं आहे म्हणतात ते म्हणतात. तसेच वेस्कर राजाने सर्वस्वाचे दान करतानाच 7 वेळा पृथ्वी कंप पावली ही गोष्ट सत्य आहे म्हणतात आणि खरी आहे म्हणतात ही पण गोष्ट. परंतु वेस्कराच्या दानाने धरती कंप पावल्याची घटना, वेस्कर राजाने ज्या वेळेला दान केलं म्हणतात त्यावेळेला त्यांची जी काही घटना आहे म्हणतात ते ऋतुमानाच्या नियमाप्रमाणे नव्हती म्हणतात. ज्या ज्या वेळेला त्या राजाने दान केलं म्हणतात तर ते नैसर्गिक नियम आणि ऋतुमानातील नियम तसा नियमाप्रमाणे नव्हतं म्हणतात. त्यांना ते गोष्ट लागू नव्हती, कबूल नव्हती म्हणतात, नव्हती. तर ती घटना नियमाबाहेर होती म्हणतात. विनयाबाहेर आणि नियमाबाहेर कोणती गोष्ट केली आपण की ते बरोबर होतच नाही, आपलं उलटच काम होतं. आता आपल्याला कोणी एखादं चांगलं काही काम करायला गेलो आपण, आपल्याला समोरच्याला हा टाइम दिला, त्या टाइमाच्या अगोदर जर आपण त्या ठिकाणी जाऊन बसलो तर आपण परेशान होते नाही. मी तर तुला हा टाइम दिला, मग ते कसं झालं त्याच्या नियमाच्या टाइमाच्या नुसार नाही गेलो ना आपण, आपल्याला टाइम भेटला आपण चाललो गेलो घरून, परंतु त्याच्या टाइमाच्या वेळेच्या नुसार आपण गेलो असतो तर बरोबर झालं असतं. म्हणून त्यांनी जे काही दान दिलं ते निसर्गाला मान्य नव्हतं, निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध दिले गेले, त्या निसर्गाला मान्य नव्हतं म्हणून ते नियमाबाहेर इथं सांगितलेलं आहे. संयोग घडली गोष्ट ते नियमाबाहेर होती, त्यामुळे ऋतुमानाच्या नियमात या घटनेचा समावेश होऊ शकत नाही नियमाना. कारण की प्रकृतीला जर त्याची आवश्यकता असेल त्यावेळेस प्रकृती स्वीकार करू शकते आणि प्रकृतीला जर या गोष्टीची आवश्यकता नसली तर प्रकृती कसा काय स्वीकार करणार. आता तुम्ही म्हणता उन्हाळ्यात 4 महिने कंटिन्यू पाणी पाहिजे तर येणार आहे का. आता तुम्ही म्हणता पावसाळ्यात पाणी न येता पावसाळ्यात ऊन पाहिजे, तसं नियम आहेत ते प्रकृतीचे विनय नियम आहेत त्याच्याप्रमाणे चालणार आहे ना ते आहे ना. तर त्याच्यामध्ये आपल्या नियमाचा विनयाचा आपण थोडी त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो आहे ना. आपण म्हणजे असं होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी 8 प्रकारचे जे काही आयत करण्यात आले त्या घटनेची गणती करण्यात आली नाही. आपल्याला घटनेचा नियमाबद्ध घटनेत समावेश कसा. महाराज साधारणतः लोक 3 हंगामातील पर्जन्यवृष्टी मान्य करतात. म्हणजे 3 ऋतू असतात ना, उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा, 3 प्रकारचे. याच्यामध्ये 4था ऋतू टाकू शकतो का आपण कोणता.
चौथा ऋतू आहेच नाही, प्रकृतीनं बनवलाच नाही चौथा ऋतू. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 ऋतू आहेत. तर आपण त्याच्यामध्ये आपल्या मनावर जर एखादा ऋतू टाकण्याचा प्रयत्न केला तर जाऊ शकते का? जाऊ पण शकत नाही आणि प्रकृती स्वीकारही करू शकत नाही. मग याशिवाय कधी पर्जन्य वृष्टी झाल्या त्या अकाली वृष्टी असे म्हणतात. आणि त्या वृष्टींचा गणती ऋतूनुसार होणाऱ्या हंगामातील वृद्धीत केली जात नाही म्हणतात. हंगामातील 3 पर्जन्य वृष्टी म्हणजे एक वर्तमानकालीन वृष्टी, एक हिवाळ्यातील वृष्टी आणि एक आषाढ श्रावणातील वृष्टी म्हणतात. 3 प्रकारच्या अशा पर्जन्य वृष्टी आहे म्हणतात. एक वर्षाकालीन हिवाळ्यातील वृष्टी आणि एक आषाढ श्रावणातील असे म्हणतात. महाराज हिमालयाच्या पर्वतावरून उगम पावणाऱ्या तशाच लहान मोठ्या 500 नद्या आहेत म्हणतात. किती आहेत म्हणतात? लहान मोठ्या टोटल नद्या 500 आहेत म्हणतात. परंतु गणती करण्यात येते की ती केवळ 10 नद्यांचीच, त्या म्हणजे 10 नद्यांचीच आहे म्हणतात. केवळ 10 नद्यांची आहे. त्यामध्ये म्हणजे एक येते गंगा, एक येते यमुना, एक येते अचिरवती, एक येते शैरू, एक येते मही नदी, एक येते सिंधू, एक येते सरस्वती, एक येते वेत्रवती, एक येते वितमसा म्हणजे व्या आणि एक 10वी येते म्हणतात चंद्रभागा. पण बाकीच्या जे काही 500 नद्या आहेत म्हणतात त्या बाकीच्या मधून मेन जे नद्या आहेत म्हणतात हे ते 10 आहेत आणि बाकीच्या नद्यांचा गणतीत समावेश करण्यात येत नाही म्हणतात. 500 नद्याचा टोटल एक ठिकाणी संगम होते. मग ते गंगा नदीले, यमुना नदीले, सिंधू नदीले, सरस्वती नदीले, वेत्रवती नदीले या अशा नद्याला मिळते. मग का बरं त्या 10 नद्याच नाव पुढे घेतलं जाते? बाकीच्या जे काही 490 नद्या त्याचं नाव का याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येत नाही म्हणतात. त्या बाकीच्या नद्याची गिनतीच नाही आहे म्हणतात, करण्यात येत नाही आहे म्हणतात. असे का बरं? कारण तर त्या लहान व अरुंद आहेत. लहान अरुंद छोट्याशा आहेत आणि लहान आहेत, अरुंद आहे, कमी रुंदी आहे. अशा कितीतरी नद्या आहेत म्हणतात 490 किंवा त्याच्यामध्ये विश्लेषण नाही, समाविष्ट केल्या जात नाही. महाराज राजाच्या दरबारात सुमारे 200 अधिकारी असतात. एक राजमहल जो काही राज्य करीत असते त्याच्या दरबारामध्ये सुमारे 200 अधिकारी काम करायला असतात. परंतु त्यापैकी फक्त 6 अधिकाऱ्यांचीच नोंद घेतल्या जाते म्हणतात. 200ची घेतल्या नाही का, फक्त 6 अधिकारी मेन घेतल्या जातात म्हणतात तिथे. मग सरसेनापती पहिला आहे म्हणतात, पंतप्रधान दुसरा आहे म्हणतात, सरन्यायाधीश तिसरा आहे म्हणतात, कोषाध्यक्ष चौथा आहे म्हणतात, खजान्याची देखभाल करणारा चौथा आहे म्हणतात, वेधशाळा प्रमुख 5वा आहे म्हणतात आणि घरधारक आणि शरीर रक्षक अशा प्रकारचे 6 अधिकाऱ्यांचं नाव घेतल्या जाते. बाकीचे जे काही असतात त्यांचं नाव घेतल्या जात नाही. ते देखील एक सदस्य म्हणून राहिलं जातं. पण 6 प्रकारचे सरसेनापती झाला, पंतप्रधान झाला, सरन्यायाधीश झाला, खजानावाला झाला, वेधशाळावाला, धर्मचारक झाला, कोषाध्यक्ष झाला, या 7 जणांचं त्याच्यामध्ये नाव घेतलं. म्हणजे 6 जणांची त्याच्यामध्ये बॉडी तयार करण्यात येते. बाकीचे तसेच कर्मचारी म्हणून ओळखल्या जातात. आणि तर या 6 अधिकाऱ्यांची नोंद करण्यात काय येते म्हणतात तर का की त्यांना राजसत्तेचे विशेष हक्क असतात. जसं राजाला असतो, राजा अध्यक्ष जरी असला तर यांना पण मुद्दे मांडता येतात. राजा चुकला तर यांना मुद्दे मांडल्या जातात. याच्यामधला एक जरी चुकला तर सर्वांना मुद्दे मांडल्या जातात. हे 6 जणांच्या सहीनुसार काही पण होऊ शकते. चाहे बदलही होऊ शकते आणि त्या राजमहालामध्ये बदलही होऊ शकते. काही नवीन बनवायचं असलं तर नवीनही आपण बनवू शकतो. या 6 जण आहेत. बाकीचे जे असतात त्यांचं काही नसतं. आणि 6 जणांचं मेन त्याच्यामध्ये प्रामुख्य असलं तर कोणतीही गोष्ट आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो आणि हे 6 करू शकतो. बाकीच्यांचा समावेश याच्यामध्ये केल्या जात नाही. म्हणून केवळ त्यांना केवळ अधिकारी म्हणून नाव देण्यात येते म्हणतात. महाराज याचप्रमाणे वेत्सर राजाने सर्वस्वाचे दान करताना 7 वेळा जी काही धरणी कंपित होती म्हणतात
ते ऋतुमानांच्या नियमानुसार नव्हती, ऋतुमानाला ते स्वीकार नव्हती म्हणतात. संयोग ही घटना घडली म्हणतात, योगायोग ती घटना घडली म्हणतात. यानं दान द्यायचं ती घटना घडली म्हणतात. यानं दान जरी नसते दिली तरी ती घटना घडली असती म्हणतात. तसेच सांगितलेल्या प्रमुख 8 काळांना सोडून म्हणजे अपवादक ही घटना घडल्यामुळे या घटनेचा समावेश 8 कारणात करण्यात आला नाही म्हणतात. महाराज बुद्ध धर्मातील नियमानुसार आचरण केले असता त्यांना त्या कुशल कृत्याचे फळ या जीवनात लाभते. काय म्हणतात, बुद्ध धर्मातील असा विनय नियम आहे म्हणतात, किंवा आपण चांगल्या प्रकारचे पुण्य केले तर चांगल्या प्रकारचा पुण्याचा फळ पण आपल्याला या जीवनामध्ये लाभते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणतात. त्यामुळे ज्याची कीर्ती देवलोकापर्यंत पोहोचली असे कधी आपण ऐकले आहे काय म्हणतात, किंवा एखाद्याची कीर्ती आता देवलोकापर्यंत पोहोचली म्हणतात आणि आपण असं कधी ऐकलेलं आहे का म्हणतात. ते म्हणतात होय म्हणते, अशा 7 लोकांच्या विषयी ऐकलेलं आहे म्हणतात. तर पहिला आहे त्याच्यामध्ये सुमन नावाचा माळी आहे म्हणतात, किंवा देवलोकापर्यंत म्या 7 लोकांच्या विषयी ऐकलेलं आहे म्हणतात. एक सुमन नावाचा माळी आहे म्हणतात, एक साटक नावाचा ब्राह्मण आहे म्हणतात, 3 एक पुराण नावाचा आहे म्हणतात, पुराण नावाचा आहे मजूर आहे म्हणतात, मल्लिका नावाची एक राणी आहे म्हणतात, गोपाळाची आई आहे म्हणतात, है ना, नावाची सुपरिचित असलेली आहे ना राणी आहे म्हणतात, सुप्रिया नावाची उपासिका आहे म्हणतात, पूर्वा नावाची एक मोलकरीण आहे म्हणतात. या 7 लोकांनी असे काही धर्म कार्य केले म्हणतात की त्यांना त्या फळाचा लाभ त्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष उपभोगण्यात मिळालेला आहे म्हणतात. आणि त्यांच्या कीर्तीचे योगदान देवलोकाहून देवलोकही होऊ लागले. म्हणजे यांची एवढे योगदान आहे म्हणतात की यांची कीर्ती यथायोग्य यशोधनाने यशोगान देवलोकही होऊ लागले म्हणतात, आहे ना. महाराज मग जे काही या मानवी शरीरासह स्वर्ग लोकात निघून गेले अशा काही लोकांबद्दल आपण कधी ऐकले आहे काय म्हणतात, आहे ना. तर होय म्हणतात गणतीने तशाबद्दल पण ऐकलेलं आहे म्हणतात महाराज. तर मग ते लोक कोणते बरं, तर मग ते म्हणतात गुत्तील नावाचा एक गंधर्व होता म्हणतात, सादिन नावाचा एक राजा होता म्हणतात, राजा निमी आणि राजा मान्यदाता होता म्हणतात. या 4 लोकांनी फार वर्षापूर्वी अत्यंत बिकट आणि वैभवशाली असे कार्य केलेले आहे म्हणतात की ते कोणीच करू शकलं नसतं म्हणतात. महाराज सध्याच्या काळात किंवा प्राचीन काळामध्ये महान कोणी म्हणजे काळीमध्ये कोणी महान दान दिले असता तर 1, 2 किंवा 3 वेळा धरणी कंपित पावली होती असे आपण कधी ऐकले आहे का म्हणतात. किंवा या काळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये कोणा जर दान दिलं आणि त्याच्या दान देण्यानं कोणाची म्हणजे धरती कंपित पावली असं आपण ऐकलं का म्हणतात. ते म्हणतात नाही म्हणते मी अशी गोष्ट कधी ऐकली नाही म्हणतात. तर महाराज मी पण सुद्धा महान पुण्यवान त्यानुसार वेत्सर राजा सोडून कोणी दुसऱ्याचे दान दिले असता तर धरती पावल्याचे ऐकले नाही म्हणतात. म्हणजे माझ्या पण शब्दामध्ये माझ्या पण कानावर असा शब्द कधी पडला नाही म्हणतात, किंवा माझ्या वेत्सर राजाने दिल्याच्या नंतरच ती धरती कंपित पावली त्याच वेळेला मला असं मी ऐकले नाही म्हणतात. आणि मी जरी सर्व पुराणे वाचलेली आहेत म्हणतात तरी विद्यांचा अभ्यास सर्व विद्यांचा जरी अभ्यास केला आहे म्हणतात. मी सर्व धर्माचे श्रवण मी केलेलं आहे म्हणतात. धर्म तर अगदी तोंडपाठ केला असेल तरी नवीन गोष्टीचे ज्ञान शिकवण्यासाठी मी पुष्कळ संशोधन केलं म्हणतात. जे काही वाचलं पण याच्यातून नवीन एक उत्पन्न करण्यासाठी मी पुष्कळ संशोधनाचा शोध केला म्हणतात, केला आहे म्हणतात. पण प्रश्न विचारण्यात आणि उत्तर देण्यात मी बरीच तत्परता दाखवली म्हणतात. म्हणजे कोणता प्रश्न केला मला आणि कोणता प्रश्न विचारला मी आणि मी प्रश्न केला त्याच्यावर उत्तर देण्यामध्ये तत्परता दाखवलेली आहे म्हणतात. आता वेत्सर राजाशिवाय इतरांनी दान दिले असता धरती कंप झाल्याचे मी कधी ऐकले नाही म्हणतात. माझ्या कानावर कधी शब्द असा पडला नाही म्हणतात. कारण भगवान काश्यप आणि शाक्य मुनी
यांच्या काळात, यांच्या दरम्यान हजारो वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटला असेल, परंतु यांच्या दरम्यानच्या कालखंडात व्यस्त राजाचा अपवाद सोडला तरी काही दुसरी घटना घडल्याचे मला तरी काही म्हणजे एकी बात नाही म्हणतात मला असं कधी मुळीच या कालखंडामध्ये म्हणा किंवा पूर्वीच्या कालखंड वर्षामध्ये लोटला नाही म्हणतात. मी असं कधी ऐकलं पण सुद्धा नाही म्हणतात. कारण की महाराज पृथ्वी कंप पावणे ही एक काही गोष्ट नव्हे, अगर थट्टाही नव्हे. ही पृथ्वी कंपित पावणं म्हणतात एक गोष्ट नाही, कहाणी सांगण्यासारखी नाही म्हणतात, एक थट्टाबाजी नाही म्हणतात, नव्हे म्हणतात महाराज. जेव्हा पुण्यकर्माचा प्रभाव अधिक वाढतो, जेव्हा शुद्ध धर्माचे वजन इतके वाढते म्हणतात की त्याला आधार देता येत नाही म्हणतात, है ना. एखाद्याचं वजन जर लय वाढलं म्हणतात तर त्याला आधार द्यायला काय कळलं, ताळी घालायला आपल्यासाठी आहे की चालता येईल का त्याला तसं. एखादा गंगा झाला तर त्याला कायचा सहारा घ्यावी, काळीचा सहारा घ्यावा. जेव्हा शुद्ध धर्माचे वजन इतके वाढते की त्याला आधार देता पण सुद्धा येत नाही म्हणतात, तेव्हा ही महापृथ्वी हलू लागते. जास्तीत जास्त जर पुण्य कर्म झालं याचा अर्थ ते पृथ्वी हलू लागते म्हणतात आणि थरथर कापू लागते म्हणतात महाराज. ज्याप्रमाणे बैलगाडीत फार मोठे सामान भरले, एखाद्या बैलगाडीमध्ये फार मोठे सामान भरले असतात, गाडीच्या चाकांच्या फण्या आरे किंवा कण्या टोके मोडून पडतील म्हणतात. त्याच्या जेवढी त्याची हे आहे म्हणतात, म्हणजे जेवढी ते भरायची ताकद आहे म्हणतात त्या बैलगाडीमध्ये, त्याच्या विरुद्ध जर आपण भरतच राहिलो त्याची आकही बोलणार आहे, साखही बोलतील, ते बंडीपुरी पाटले बोलतील, ते बंडीपुरी अलगच होणार आहे म्हणतात. लस जर भरत राहिलो ते मोडून टाके पडतील आणि धुरा तुटून पडणार आहे ना. तर ती अशीच एक घटना आहे म्हणतात की महाराज ज्याप्रमाणे वादळी वारे सुटल्यानंतर पावसाळी ढगांनी आकाश भरून येते, तर हे प्रकरण आपण उद्या पाहू. ठीक आहे.